आता पावन कुंडाकडे गेला या. जाऊ दे, मी जरा कामात आहे. आज का पावलं पडली नंद्राला. असा दुष्काळ पडला होता गावामध्ये. 2 आणि 3 वर्ष झाली. तवा एकदा दिसला होता. आज का पावलं पडली नंद्रेला. असा दुष्काळ पडला होता गावावर. महादेव बाबांना नेण्यापायी त्या वक्ताला दिसला होता. आज पुन्हा पुण्यवंताला न्यायाचा विचार दिसतो या. आज पुन्हा पुण्यवंताला नेण्याचा विचार दिसतो या. अरे करतो या कोण. दुष्काळाने पिल्लेला दिसतो या. निवंत या तेव्हा मुर. अरे काय मागतो या काय रे तेव्हा मुर. अरे 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 खाया देव आय कुठची देणार. त्याला सौताला जाय नाही. सौताला जाय हो सौताला जाय नाही. अरे अरे कोण अरे कोण अरे 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 देवा अरे अरे देवा अरे देवा अरे 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 दिगू भाऊ दिगू भाऊ काय झालं सा काय झालं सा. अरे 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 हे हरिया अरे हे पिया छे छे ते न्याय दिसती. दिगू भाऊ अहो पाय घसरून पडला हो. बाहेर कशा पायी आला होता. अरे देवा अरे 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 असं नसतं काय झालं. अरे मारलं का कोणी. अरे अरे जेव्हा पाठीवर वळवी दिसताय की. अरे 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 कोण गेलं त्या आंबाशी. अरे दिगू भाऊ कशाला आला होता. हा अरे लहानपणापासून ओळखतो तुमचा मी घर. तुझा अक्का आणि म्या बरोबरीचा. आता तो बामण मी यायला ते सोड. अरे तुमचं घर पुण्याचं मग तुझ्या वायटावर कोण असणार. हा हे नाव सांग मला. ठावाय काय रे तुला. हा ठावाय काय तुला. आबा काय गडबड आहे. दूध आणाय निघालो होतो खालच्या आईला. शक वाटला म्हणून इकडे आलो. काय झालं काय. अरे आपल्या दिगू भाऊनी मारले आपण त्यांनी. हे बघ पाठीवर ओळवी दिसते. बघ हे बघ. अरे देवा बघू बर. अरे खरंच की लागलंय यावं. आबा जरा याच्या घरला जावा. ललिताबाई आहेत का बघून त्यांना बोलावून घेऊन या. अरे ते बघतो ना तू मला सांग.
कोण असतील रे ह्यो? कोण असतील तुला ठाव आहे? मला ठाव आहे समजा, पर तुमचा विश्वास आहे बसणार, आपसूक कळल तुम्हाला. जावा जावा म्हणतो, तुमच्या पाया लागतो. तुम्ही जावा ह्याच्या घर, तिला आणा बोलवून. अगं पण ती नाही घरी. साथ आली या भरतेश्वरावर, दुष्काळाच्या जोडीला दोषी कापाची. ती बिचारी झटते या गावासमोर. भाटची आली होती आमच्या वाड्यावर. अगं असा बघू नकोस. मी जातो आणतो तिला बोलवून. महादेव बाबा, अरे सरली कार तुझी पुण्याई. 40 वर्षात दुसऱ्यांदा दुष्काळ. अरे कुठलं पाप शिरलं या गावात, ते तुलाच ठावा, ते तुलाच ठावा, ते तुलाच ठावा. अरे ये दिकू, अरे मारला कोणी रे तुला? आई गेल्याला 16 दिवस झाले. तवा धरण पोटात अन्नाचा घास नाही, आणि तुला मारला? अरे वाढ मारत. अरे कोण खऱ्या जातीचा असेल तर आता समोर मैदानात ये. या आश्रमावर कशा पायी वाढ करतो या? अडचणीत शिंग गावलेल्या सामरावर कशा पायी ना तिथलं बाण सोडतोय? असली ताकद त्या काळविटा संगत डुंज घे. दिगू, अरे दिगू देवा, अरे कवा संपणार आहे तुझी? कवाच्या नाही ह्यो शनी अवतरलाय भरतेश्वरावर. कवा टळणार आहे तुझी? दिगू, अथांग सागर अवती भवती. अथांग सागर अवती भवती. सौख्य शोक दो तीरावरती. हवे तुला दया दिशेने. हवे तुला दया दिशेने. उचलतात पाऊल जरा, उचलतात पाऊल आई कुठे गेली हे देवाला विचाराय. का तुला ठाव नाही? मला ठाऊक आहे. आई गेली नाही. आई पुन्हा जन्माला. आपल्या शरीरावरचे कपडे आपण जसे जुने झाले की टाकून देतो आणि नवीन वस्त्र अंगावर येतो ना, तसं आईच्या आत्म्यानं शरीराचं जुनं वस्त्र टाकून देऊन नव्या जन्माचं नवं वस्त्र अंगावर येतं. अरे असं का बोलतोय? तुला आश्चर्य वाटतंय ना? हा वेळा शहाण्यासारखं बोलतोय म्हणून. खरं खरं सरळ सरळ बोलतोय म्हणून. खरंच. अरे सदू, जाता जाता आपली पुण्याई आई मला शिकवून गेली. आई गेली नाही सदू, ती जाता जाता माझा धर्म ती मला शिकवून गेली. स्वतःच वाईट होत असताना देखील दुसऱ्याचं चांगलं करायचं हा माझा धर्म, हा माणसाचा धर्म आहे, तो ती मला शिकवून गेली. आई जाता जाता माझ्या विचारांना शब्दांची झालर लावून गेली. सदू, आई गेली नाही, ती मला माझा धर्म शिकवून गेली. असं बोलू नये दिगू. अरे ह्या तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतोय तो पंत. आईला एक दिल्याचं कवटाळ त्यानं तुझ्यावर आणलं. सोन्याच्या साखळीची मी तीच ग. चौथा नामानिराळा रमसंद कसं करतोय काय पत्त्या बी लागत नाही. आता या देवाचं दागिनं चोरीला गेल्याचं काहीतरी नवीनच काढलंय त्यानं. अरे ते या भरतेश्वराला आजपासून कधी बी झालं नव्हतं, ते संद होतं इथं. अरे हसतोस काय सदू? सदू तू आहेस तसा नाहीस बघ. अरे लोक येड्या म्हणत्या. अरे आणि म्या कसाच आहे, तू बी होत का नाही स्वतःच तसा. एक डाव शेणा हो, मग धावतो बा या पंताला हिचका. अरे पण त्यानं काय केलंय? अरे त्यानं समजा तळपट केलंय का? म्हण त्यानं काय केलंय? अरे आज दुपारच्या गावातली मोठी माणसं जमणार आहे. पापी चोर ठरवून तुला गावात हाकलून द्यायचा डाव चालवलाय त्या पंतात. आभाळातनं सूर्याला हाकलून देऊन त्याची जागा हे वटवागुळ घेणार.
अरे अरे मालकी म्हणजे वारसा हक्क नाही. त्यांना वारसा हक्क मिळणार नाही, अधिकार मिळाला पाहिजे. आणि ज्याला जे हवं ते मिळायला हवं. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी मात्र. अरे हा माणसाचा धर्म आहे सदू. हे बघ, मला ते सांगायचं आहे ते का सांगता यायला लागले, मला आज बोलता यायला लागले. हे बघ, थांबलो की मी शहाणा. वय दिसतंय तुझं शॅम्पन म्हणत ह्यो माणसाचा धर्म आहे. अरे पण ह्यो धर्म पाळायचा कुणी? अरे बळी तो कान पिळी हा न्याय झालाय परमेश्वरावर. तुला नाही कळणार ते. अन म्हण मी शेना झालो. अरे खरंच सांगू, मी आता शहाणा झालोय, मला आता भूक लागली आणि ते मला सांगता यायला लागलंय. दूध देतोस? हे बघ, पाण्यात आलंय, बिन पाण्यात ते कसंही चालेल. अरे नाही का रागावलास? अरे पाणी मिसळलेलं असलं तरी चालेल. अरे दूध नाही म्हटलं ना. अरे पण का? अरे जेव्हा मिळत होतं तेव्हा घेतलं नाही आणि आता कशामुळे मागतोय? अरे ही तुझीच माणुसकी भोवली आहे मला. काय झालं? अरे म्हणा दुधात पाणी घालू नकोस, तानी पुरं पिती आहे. बरोबर आहे. तेव्हापासून दुधात पाणी घालणं बंद केलं. शाबास 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 शाबास. अरे शाबासकीनी छाती मोठ फुकती अरे, पण पोटात पीळ पडते त्याचं काय? काय झालं? का इमानदारीनं मिळणारा पैका पुरा ना, गुरं उपाशी मरायला लागली. इकली त्या बाब्याने खाटकाला. अरे ह्यो तुझा धरम पाजलाय मला. नाही सर, त्याआधी ज्या कर्मानं दुधात पाणी घालून तू विकलस ना, ते कर्म बांधलं तुला. अरे धरम म्हण नाही तर करम म्हण. उपाशी मरते ते पोटच नव. अरे व्यवहारात नाही झालं तितकं साळू. टोल्याशी टोला आणि लबाडीशी लबाडी हाच खरा व्यवहार आहे. अरे पण या धर्मानं सगळ्यांचा नाश होईल. अरे झाला तरी चालेल. आणि मग पाळायचा कुणी हा धर्म? अरे असं येड्यावानी काहीतरी बोलू नको. अरे कवा तरी मरायचं तर चौकाच्या हक्कापायी जगडून मेलं तर काय वाईट आहे? तेच म्हणतो मी आणि कळत नाहीये तुला. मला कळत नाही आणि तू म्हणतेस शेनाई. अरे वारस आहेस तू या भरतेश्वराचा. तो पंत संधी इस्तीत गिळायला बसलाय तू. आणि तू म्हण जेला जे हवं तेला ते मिळायला हवं. अरे हे बघ, त्यासाठी मला स्वतःची आहुत द्यावी लागली ना तरी चालेल. अरे हाच वारसा हक्क या भरतेश्वराचा. हा माझा हक्क आहे, तो मी दुसऱ्याला कसा मिळू देईल? अरे हा माणुसकीचा धर्म आहे. अरे वेदांचा अर्थ करण्याचा मराठीचा हक्क वैवाहिकीचा मराठीला मिळावा म्हणून ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली ना, याच वारसा हक्काला. अरे पण तू योग मालक असताना तो दुसरा बळी येऊन बसलाय ना कान पिळाया. सदू, इथे हा एक हा दुसरा असा असतच नाही. एक जेव्हा नाहीस होतो ना तेव्हा अनंत उरतो, शून्य राहतो. अरे जोंधळ्याचा एक दाणा मातीत पुरला जातो. त्या पुरल्या गेलेल्या जोंधळ्याच्या वारसदारी जगात दाखवण्यासाठी जोंधळ्याचा अख्खा भरघोस कणीस असं वाऱ्यावर डोलत असतं बघ. अरे कशाला नाव काढतोय त्या जवारीचं? जवापासून या पंथाचा पाय पडलाय ना तेव्हापासून समधी शेती ओसाड पडली आहे. अरे दूध नाही म्हणून पोरं आणि अन्न नाही म्हणून आया एकमेकांच्या मानावर माना टाकते ती. औषधाला बी दूध गावं. अरे बापाच्या तोंडात घालाया पोरांना पाण्याचा पिकूच गावं. अरे माणसाला माणूस खाई काही दिवसांनी. आपला काळ आलाय भरतेश्वर. अरे पाण्याच्या आशेनं आबाळाकडे लोकांच्या नजरा जातात, त्या खाली येतच नाही. भरतेश्वरावर पडलेली आग बघाया. त्या ज्या दिशेनं बघतात त्याच दिशेनं निघून जात आहे. आई गेली त्या दिवशी मला हे सगळं कळलं. अरे त्याच दिवशी बोलणं बंद मी केलं. मुक्यानं तप करतो आणि आज बोलायला लागला ते बी असं येडं इतर. वेड्यासारखं नाही सदू, शहाण्यासारखं. सरळ सरळ आहे तसं खरं. आता मला बोलता यायला लागलं. अरे ज्यांच्या ज्यांच्या पापाने या भरतेश्वर दुष्काळ पडला ना, त्या प्रत्येकाच्या पापाचा पडा तुम्ही वाचू लागलो ना, तर त्या व्यवहारिक जगात मी मूर्ख ठरेल. अरे पण खऱ्याला डर कशाची आहे सदू? खरं डर आहे ती खऱ्याचीच. अरे खोटं नेहमी आपल्या शरीरावरच्या कपड्यांसारखं प्रतिष्ठितपणानं बाहेर फिरवत असतं आणि त्याच वेळेला खरं शरीर मात्र त्याच कपड्याच्या आत खाली मान घालून शर्मेनं चालतो. सदू तसं जग आहे तसा मी नाही. मला खोटं बोलता येत नाही, मला खोटं वागता येत नाही. एवढं सोडून मला सगळं येत. अरे म्हणून लोक तुला येणार म्हणते. मी तुला सांगतो काय, आज जराशाना माणसं जमणार आहे. त्या वक्ताला तू काय बी बोलू नकोस. आम्ही समजा घेतो बघून काय बोलायचं. ते काय बोलायचं असेल ते आम्ही बोलतो. अरे तुम्ही बोलून कसं चालणार? अरे मी आज बोललो पाहिजे. या भरतेश्वराचा वारसा हक्क मी आहे, मी आज बोललो पाहिजे.
अधिकाराची पुण्याई आज माझ्या जिभेवरून ओघळणार आहे. या भरतेश्वराची शिवशक्ती आज माझ्या अंगात संचारून उठली आहे. ही माझी श्रद्धा आहे आणि माझ्या श्रद्धेची मला आज कसोटी बघायची संधी. हे बघ, आजपर्यंत मी कधी खोटं बोललोय का? मी कधी पाप केलंय का? नाही नाही नाही, असा बोलल त्याची वाचा चढल. ते जर खरं असेल, भरतेश्वर जागृत देवस्थान हे जर खरं असेल, तर आज मी चोर आणि पापी ठरलो ना, तर या भरतेश्वराच्या दुष्काळाचं निवारण होईल आणि पाऊस पडेल. असं येड्यावानी बोलू नको. मी ऐकलं तर चेष्टा करतील तुझी. अरे हे जाणून बुजून हे एका दगडाची श्रद्धा आहे. अरे या शहाण्या जगाला या माणसातल्या दगडाची बडबड वेड्याचीच वाटणार. पण हे बघ, जर ही बडबड खोटी ठरली तर मात्र तर काय करशील रे? शहाणा माणूस कधीही करायला लावणार नाही. असं ज्या पावनकुंडाच्या परिसरामध्ये कोणी शहाणा माणूस कधीही जात नाही, त्या पावनकुंडामध्ये मी माझा देह अर्पण करीन. अरे अरे ज्याला आपल्या प्रजेचं दुःख निवारण करता येत नाही, तो कसला देव आणि मी तरी कसला कथा वारसा. मला आज वारसाचा हक्क बजावलाच पाहिजे. सोडून मला आज पंचायतीत बोललंच पाहिजे. नगर विभू, तू इतका मी बोलत नव्हतास, हेच बेस होत. आता तुझंच येड्यावानी बोलायला मला तुझं भ्या वाटायला. तू काहीतरी भलतच करून घेणार आहेस. अरे त्याच वेळी कोणाचं तरी चांगलं होईल. आणि भीती म्हणतोस, तिथं माझ्या आता सगळ्यांनाच वाटायला लागले. बघ, या 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 हे बघ, बाबूराव आले. या बाबूराव या. काय करता बाबूराव? ही तुम्हाला लागलेली लाचारीची सवय आहे. अशा माणसाला पाण्याच्या एकेका थेंबासाठी असंच वाजून बसावं लागतं. मी असलो म्हणून ते असते, कारण मी मूर्ख आहे म्हणून ते शाळे. काय बाबूराव, खरं आहे की नाही? काय बरं आहे तुमचं? तुमचं काही बरं नाही. दुसऱ्या कुणा तरी वाईट झाल्याशिवाय तुमचं बरं कसं होणार? बाबूराव, हा तुमच्या डोळ्यासमोर जो सुखाचा तवंग दिसतोय ना, तो परिस्थितीच्या पाण्याचा तवंग आहे. बरं हे बघा, आपलं म्हातारपण विसरू नका. जवानी फार काळ टिकणारी नाही. तुमचं काही बरं नाही बाबूराव. तुमचं बरं अजून व्हायचंय. दुसऱ्या कुणाचं तरी वाईट झाल्याशिवाय तुमचं बरं होणार नाही. त्याची तुम्ही वाट बघताय ना. सदू मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ते होकाराचे उत्तर देतो. काय माहितीये तुला? ते मला माहिती आहे. अरे तू ज्याला घाबरतोस ना, ते बाबूराव मला घाबरतात. ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ, ढाण 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 ढाण. बापाच्या एकेका उसळी बरोबर त्यांची छाती अशी उडती आहे. हे बघ, आता मी चांगला बोलायला लागलो, एवढाच विरोध जाऊन ते पंतांना सांगणार. काय बाबूराव, खरं की नाही? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर आहे काय, म्हटलं तर नाही काय? नाहीच म्हटलं तर आहे तरी काय? बघ ते घाबरले. पुसा पुसा घ्या पुसा. बाबूराव, घ्या पुसून घ्या. माझ्या लक्षात आलाय तुम्ही घाबरले का? काय बाबूराव? हा बघ बघ, जा 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 जा. बघ बघ, निघाले पडत्या फळाच्या आज्ञा लावून लंकेला आग लावायला निघाले. बाबूराव पण थांबा. मारुतीने ज्या लंकेला आग लावली ना, तुमचं सोनं झालं. तुम्ही जी आग लावायला निघालात ना, त्याची राख होणार आहे, कारण तुमची राख होणार आहे. बघा बघा, अडकून पडलात की नाही? आजपर्यंत ज्या दगडाची देवदेव पूजा करत होतात ना, त्या दगडावर असून पडलात. सावकाश चला जरा. सदू, तू व्यवहारी आहेस, हुशार आहेस. भाषेला लागला असलास तरी भावनाशील आहे. वृत्ती भाबडा आहे. तू देखील सांभाळ सदू. हा व्यवहारी माणूस तुला कधी आणि केव्हा फसवेल ना, काही सांगता येणार नाही. लक्षात ठेव. अरे ही माणसाची जात फार वाईट आहे, राक्षसापेक्षा देखील वाईट आहे. अरे दानवांच्या काळी प्रतिनिधी म्हणून का होईना, देव हा देव होता, पण या माणसाने त्याचा दानव बनवला. दानव जगती मानव छाल, दानव जगती मानव छाल, देवाचा दगड बनविला, देवाचा दगड बनविला. कोण कोठला उतर पावर, कोण कोठला
कोण कोठला कोण कोठला तू तर पामर चुकली तुझा करतील तुला जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा जीवनातल्या मुसाफिरा जीवनातल्या मुसाफिरा जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा. अरे रडवेला का झाला? तुझे डोळे का भरून आले? अरे आज हसायचा दिवस आहे, माझा वारसा हक्क मला मिळायचा दिवस आहे. माझा दिगू आज खरंच येडा झाला. तू बोलू नका दिगू, तू हसू नको. तू तसा शेणा नाही झालास तरी बी चालेल, पण तू असा येडा होऊ नको. अरे मला भूक लागली आणि ते मला तर कळतंय आणि सांगता यायला लागले. हे बघ, दूध देतो, पाण्याचं दे, बिन पाण्याचं दे, कसं दे. मार लागलाय का तुला? नाही. अरे पोटावर मार बसला ना की पाठीवरचा मार विसरतो माणूस. अरे काहीच खायला मिळालं ना की माझ्या सगळ्या वेदनाच मी गिळून टाकल्या. आज भरतेश्वरावर पडलेल्या दुष्काळाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतो. हे बघ, मला भूक लागली, दूध दे, पाण्याचं दे, बिन पाण्याचं. बघ झालं की नाही आता शहाणा? नाही, तुला देखील खरं नाही वाटत? म्हणजे या दगडावरची आज देवाची देखील श्रद्धा उडाली. सदूला देखील आज खरं वाटत नाही. आज आज मी एकटा झालो. माझं माझं कोणी नाही या जगात. निरोप जेव्हा येईल परता, निरोप जेव्हा येईल परता, तेव्हा होशील सर्वा घरचा. ओ बरी तुया रिपू जगाचा, ओ बरी तुया रिपू जगाचा. चुकवणी मुखदे तोंड जरा, चुकवून लाग पाऊल जरा. जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा. जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. पण तो नाहीच, ते पलीकडच्या दरवाज्यानं गेले. कोणी विचारलं तुम्हाला? लहानपणापासून तू माझ्या संगत आहेस. कधी बघितलं होतस दिगूला असं येड्यागत बोलताना? दुधात पाणी घालू नकोस असं सांगणारा दिगू पाण्याचं दूध चालेल असं म्हणाला. दिगूला येड लागलं. आता त्याला जपाया हवं. काय बघतो या दिनवाणी? आपण म्हटलं ते खरं, दिगू देवाला येड लागलं. आणि हे तुला आज कळलं होय? देवळात दिसाची बी दिवा भीत फिरायला लागले. कुणाला दिवा भीत म्हणतोस रे? अरे जो नाही त्याला का लागावं? तू जा बाबा गुमान आपल्या वाट्यानं. अरे शिंग फुक्या म्हणून आला आणि कान फुक्या होऊन बसला. अरे बघतोयच काय? शोभतोच बघ देवडीवरला. सदू एवढा मी तुझा. अरे म्हणून तर सुटला, नाही तर कवाच तुझं मुंडकं शिंगात अडकून फुकीत बसलो असतो येशीवर. गुमान जा आपल्या वाट्यानं. अरे कशा पायी अवसर आणून छातीत आणतोय? उठल बघ एखाद दिस. दिगू, अरे ये दिगू. दिगू दिगू, ए दिगू, दिगू. अरे सगळं कुठे गेला रे दिगू? वरडू नका, आत्ताच झोपल्यावानी पडलाय की. अरे काय झालं त्याला? उठवू बी नका. आई गेल्याचा लईच परिणाम झालाय त्याच्यावर. अरे त्याला मारल्याचं कळलं येतं, पाणी आलं रे डोळ्यात. नाही बघवत त्याचे हाल. सलग 7 घरात दूषित तापाची साथ आली.
अरे पण दिगूला काय झालं? पुढे आहे का कुठे? त्याला कोण नाही म्हणून एकटाच सांबाच्या पिंडी शेजारी थंडाव्याला पडला की. ललिता, एक प्रश्न विचारू? राग नाही येणार तुम्हाला? नाही? अरे डॉक्टरचा पेशा स्वीकारला तेव्हाच राग सोडावा लागतो. गावाचा वारस येडा ठरवून दिगूला गावातनं हाकलून द्यायचा डाव चालवलाय की आपण तर. गावात तट पडले, मराठ्यात भांडण लावले. समद मिळून दिगूला चोर ठरवून गावातनं बाहेर हकलून लावलं. हे समद करतोय तो पंत, तो बाबूराव व्हाय मध्ये. समद कळतंय आम्हाला, पण इलाज चालेल. अरे पण मला काय विचारायचं होतं तुला? तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाईट साध्य. या जाचात न गावाला आणि दिगूला सोडवा. अरे पण मी काय करणार? माझं अडाण्याचं बोलणं ऐकून हसाल, पण जर म्या सांगतो ते केलं तर लक्ष्मी नांदाय आल्या का होईल तुमच्या पावलानं परतेश्वरावर. तुम्ही हात धरा दिगूचा. म्हणायचंय काय तुला? लगीन करा दिगू संगत. अरे काय म्हणतोस काय तुझं तू? हसताय होय? अहो समध्याने त्याचं हसू केलं तर त्यानं तरी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? बाप नाही, आई गेल्याला आज 16 दिवस झालं. तुम्ही लगीन करा आणि वारस ठरवा त्याला परतेश्वराचा. ह्यो एकच उपाय आहे पंताला गावातून बाहेर काढायचा. अरे पण लोक काय म्हणतील ह्याचा तरी विचार कर. आणि वेळ कसली भयंकर आणि तू कसले भलतेच प्रश्न विचारतोस. अहो येळ आहे म्हणून तर विचारतो, नाही तर कशा पायी विचारलं असतं. उद्धार केला म्हणतील एका दगडाचा. अहो त्याचं चांगलं गुण बघितलं तर डोळं दिपून जातील तुमचे. अहो जगाची रीतच असली आहे, एकेका फुलापायी माणूस समद रान तुडवतो जन्मभर, पण मेल्यावर त्याची समधी ताटी फुलानेच जाते. एखाद्या शिकलेल्या पोरीनं आढळण्या संगत लगीन केलं तर शिकलेलं समद वाया जाईल. नावं ठेवतील लोक. एक देवस्थानचा खरा वारीस गावात माणूस की गावली नाही म्हणून दगड होऊन मेला तर उद्धार केला म्हणतील तुमचा. आई नाही, बाप नाही, भन त्याची राहिली नाही. तुझ्या पाया पडतो, वहिनी हो माझी. नको रे, उठ उठ आधी. अरे उठ. खरंच तुम्ही तयार आहे? सांगून टाका. अरे काय देऊळ आहे का धर्मार्थ दवाखाना? पाहिलं माहिती? हे आमचे बाबूराव बसायला आणि त्यांच्या कल्पवृक्षाची फांदी ओढायला एक वेळ आली, आणि तुम्ही म्हणता पापी माणूस शोधून काढा. काय सदा काय विचार आहे तुम्हा लोकांचा? त्याला काय विचारता? दडदडीत हात धरलेला पाहिलात ना तुम्ही आता? होय. कुणाचा हात? या डॉक्टरनीचा. भन आहे ती माझी. आता काय वाटते ते बोलशील? आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ते बघितलं, त्या गोष्टी विश्वास ठेवायचा नाही म्हणजे झालंच की. अरे तेव्हाचे मोबाईल असलं का? एक पुरावा मिळाला ना तुम्हाला? होय. नाही नाही भाऊ, त्यातलं काय बी नाही. अरे वर तोंड करून बोलतोस कसा आणखी? इतक्या सकाळचं का आला होतास तेव्हा? सांग, बोल की एकदा. आणि बाई तुम्ही कशा पायी आला होता इथं? यांचा तर पाठीपासून पत्ता नाहीये. यांचे वडीलही लाभत आहेत म्हणतात. होय रे सदू? मला काय विचारता? बरोबर आहे, तुला ठाऊक नसणारच, आणि असेल तरी सांगशील थोडंच. मग हे असले उद्योग कसे करता येतील? अरे तोंड आवरून बोल रे. ए कुणाला बोलतोस तो का? अरे ह्याला, या पंताला, या सापाला. अरे ही कीड आहे गावची. अरे ह्याच्यात सापानं दुष्काळ आलाय गावावर. मोठी माणसं ठरवते आज. तुझ्या पुण्याचा परताप बघितला की म्या. त्याचं काय ते बोल. तू काय बोलणार? लोक बोलतात आणि ह्याच्यामुळे दिगंबर पंतांना चोर व्हावं लागतं. कोण चोर? दिगू. खबरदार एक शब्द याच्याकडे दिगूला खोटा ठरवाल तर. अरे वा, इतकी त्याची बाजू मांडायला माझ्यापेक्षा जवळचं नातं आहे होय तुमचं? कुणाचं? माझं? हो. होणार आहे. हा? लग्न करणार आहे मी त्याच्याशी. ललिताबाई खरंच? बरे चालायला लागा इथून. अरे काही चार पुरुष माणसाची वडील आहेत ना तुम्हाला? नाही म्हणजे योग्य अयोग्यता बघायची तुमची रीत नसेल, आमची आहे. आमची अब्रू तुमच्या हातात आहे. नीट चालत राहा. रूढी परंपरा इथल्या वेगळ्या आहेत. अरे तू घाबर लई भुगू नगर. दार. अरे मग मेलं तरी बेत
चुरून माझ्या माग मी माणसं आहे ती. अरे जा रे. अरे आता जात नाही येतो, माझी माणसं घेऊन येतो. आता तुलाच घालवतो बघा गावातलं. हे असे शेफारून ठेवले. आता तुम्ही मला सांगा, टिपू सारखा सालच मुलगा कधी चोरी करेल असं वाटलं होतं का? अहो, कोरांटीचं फूल सुद्धा त्या झाडाच्या परवानगीनं ज्यानं उचलावं असा हा सालच मुलगा, तो कधी चोरी करेल? पण ही समजती. बरोबर आहे का नाही मोठे? ते आताच कसं सांगावं, दोन्ही बी बाजू ऐकायला आवडत. आता दोन्ही बाजू ऐकायच्या वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण खरं सांगू का, मला खरंच हा सगळे प्रकार बघितल्यावर मला गावात राहावंसं नाही वाटत. छे पंत, आपण गेलात तर गावाचं काय होईल? होय, तुम्ही मोठे लोक जमून आजच काय ते ठरवा. नाही म्हटलं तरी देवस्थान सर्वांचं आहे. उत्सव सुरू करा. उद्याच ते धान्याचं कोठार उघडा, नाहीतर माणसं उपाशी मरतील आणि देवाबरोबर माणसं खोपतील गावावर. तुम्ही उद्याच तो निकाल लावून टाका. तुम्ही जो निकाल लावाल तो सगळ्या गावाला मान्य आहे. बरोबर का नाही? हो हो, सगळ्याला मान्य आहे. म्हणजे माझा कसलाही आग्रह नाही. माझी निवड जर टिपूला मान्य नसेल तर मी काय गाव सोडायला तयारच आहे. हो, पण त्याला कोण विचारतो? दागिना चोरल्याचं तुम्ही सिद्ध केलं तरी पुरं. हो, ते आम्ही सहज सिद्ध करू. म्हणजे बरं, तुम्ही देवळातच राहा. दिगुभाऊची प्यायला ठेवा. मी आमची माणसं बोलवतो. ती जो निकाल द्या तो देवाचा निकाल. चालेल चालेल. मलाही जरा काम आहे, मीही जरा जाऊन येतो. तर चला, मी बी येतो. ओ मोहिते भाऊ, जरा थांबा जरा. दुष्काळाचे दिवस आहेत, जरा घेऊन ठेवा. हो, विकत घेता वय? अरे हो, आपले असू दे. दुष्काळाचे दिवस आहेत, असू दे. लाज नाही वाटत? पैका दिला म्हणून तुझी तरफदारी करणं असं वाटलं का काय? पैका भेटली जगारी मराठी भाषा नाही आली. नाही, आम्हाला वाटलं. तुम्ही काय वाटलं? खेळणं वाटलं? टिकल्या केसाची जरा चाड धर. तुझ्या वयाची पोरं आहे ती. मला काय लाज? तू लाज नाही वाटत बाबूराव तुम्हाला? अहो, पैसे कशाला दिलेत त्यांना? त्याच्या असल्या माणसांना तुम्ही पैसे देऊन त्यांची इब्रत काढता का पुढे? पंत, गप्प बसा. भलत्याच माणसाला भलती गोष्ट सांगायची म्हणजे काय? आपण चला, आपल्याला योग्य वाटेल ते तुम्ही करा, निर्णय घेऊन ये. अरे चांगल्या माणसाला डाग लागायचा की तुझ्या करणीनं? बरं, येतो बॅ. हो या. काय बाबूराव, वा, पैसे कोणी द्यायला सांगितले तुम्हाला? मीच दिले. पंत, हे. तुम्ही माझ्यावरच उलटला. हो बाबूराव, जसा व्यवहार सांगतो ना तसं वागावं लागतं त्या वेळेला. बरं, ते जाऊ दे. ते दागिने कुठे आहेत? दागिने हं? सुरंगाजवळ. तुमच्याकडे कसे गेले? अहो, चोरीचा माल स्वतःच्या घरात कुणी ठेवायचा? तुम्ही काय आमच्यावर उलटणार नाही याची काय खात्री आहे? म्हणून आपली अशी जागा शोधली की तुम्ही तिथे गेले तरी काही ते मिळणार नाही. स्मशानासारखी जागा शोधली, या सगळ्या बाजू उलटली. तिच्याकडे जायला मिळालंच नाही. बाबूराव, तुम्ही जा, ते दागिने घेऊन या. एकदा का दिगूवर आरोप सिद्ध झाला की सदूच्या खोलीत सापडले म्हणून सांगा. आरोप सिद्ध झाला एकदा की मीच इथला मालक आहे. बरं, मग मला विसरू नका. उगीच बडबडत बसू नका. जा आणि दागिने घेऊन या. मला आपली भीती वाटते हो. असली नाही, नेहमी वेळोवेळी तुम्हाला उलटायची सवय आहे ना. बाबूराव, तुम्ही भारी बोलताय. हा? साहजिकच आहे. काय? अहो, मामलेदार लाच खाणारा असल्यावर हे. पट्टेवाला उर्मट असणारच. जाऊ दे. मला ती
एक सांगा, मगाशी ती डॉक्टरी काय बोलली? काहीतरी म्हणाली पण काही समजलं नाही. म्हणाली काहीतरी म्हणाली नाही, फार भयंकर म्हणाली. हो, तिची बुद्धी आणि याचा पैसा एकत्र करता असे म्हणाली. हे बघा, त्या दोघांची बुद्धी आणि पैसा एकत्र झाला तर या बेरजेतनं आपल्याला वजा व्हावं लागेल. तिनं तिचा हात धरला ना तर आपल्याला हात चोळीत बसावं लागेल. म्हणजे काहीतरी नाटक करून लग्न ठरवायला हवं. पण ती चांगली शिकलेली आहे. बाबूराव, शिकलेली असली तरी शिक्षणाची डिग्री मिळते, नवरा नाही. वरपांगी लग्न जमवून हे लग्न फिसकटवायचा प्रयत्न करायला पाहिजे. ते कसं जमणार? टिकूला चोर घालवला, सदूला त्याचा साथीदार. आता हिला काय ठरवणार? वाईट चालीची, गैरचालीची बदनाम करायची. कसं शक्य? अहो, मगाचाच प्रकार षटकर्णी करा. कोणाकडून? गुंडांकडून. त्यांना तरी दुसरं काय काम असतं? तिच्या शिलावर, स्त्रीच्या शिलावर शिंतोडे उडवण्यासारखी सोपी गोष्ट नाही. करमणूक त्यांची, स्वार्थ आपला. गावाचा आणि कुठल्याही कानात फुंकर मारा, गावात वणवा पेटेल. नाहीतरी देवळातल्या दिव्यात तेल घालायची सवय आहेच तुम्हाला. हो, लोक पोटाच्या फिकिरीत. असली बातमी ऐकल्यानंतर, असली गोष्ट ऐकल्यानंतर ते चवीने ऐकतात. हो, अहो म्हणून तर तेवढ्यासाठी त्यांना एकत्र जाऊ दिलं का म्हणून काय विचारताय? हे बघा, एखादी मुलगी, एखादी स्त्री रस्त्यानं एकटी चालत असली ना तर लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात. पण जर का कोणा बरोबर चालत असली तर डोळे मोठे करून वाटारून बघतात. जा, तुम्ही एवढं विष प्यारा. मी दिगूच्या लग्नाचा मांडव घालतो आणि तुम्ही येऊन काय ते आग लावू? आग लावू का? जा बाबूराव, जा, सुरुवात करा आणि तयारीला लागा. कसली तयारी? जा बाबूराव, तुम्ही वेळ घालवू नका हो. आधी लग्नाची गडबड सुरू करा. लग्न हो, म्हणजे? आणि त्याच मुहूर्तावर दागिने घेऊन या. अहो, कसले दागिने? देवाचे. जे चोरीला गेले होते ना ते मिळाले. केव्हा आणि कुठे? आज सकाळी. जास्त गडबडीत आहे मी सकाळपासून. अहो, मला काही समजेल असं बोलावं. कोण आहे? कोण तो चोर? सदू. नाही म्हणजे तुमचा विश्वास नाही बसायचा, पण डिगोर आरोप आणता यावा म्हणून सदूनच दागिने चोरले. पहाटेच्या वेळी मारले सुद्धा त्यांनी म्हणे, तसा पुरावा मिळालाय. विरुद्ध पुरावा? हो. नाही, तो कशाला करेल असं? का? अहो, सख्या भावासारखा आहे तो दिगूच्या. सख्या भावासारखा? अहो, सुग्रीव सुद्धा वालीचा सख्या भाऊच होता, पण त्यानं सुद्धा रामाकरवी झाडा वाढून बाण मारवलात ना. पहाटेच्या वेळी मारलं ते काय उगाच. आता काय पंचायतीचा निकाल नाही, तो येईलच कानावर. म्हणजे पंचायत बोलावलं हो तुम्ही? हो. कुणाच्या बापानं दुष्काळ पडलाय ठरवायचा ना. मग मी सुरुवात करू? तर तुम्ही कसली सुरुवात करताय? मला आधी हे लग्न उरकू दे. कुणाचं लग्न? दिगूच, कुणाशी? ललितेशी. आणि ती तयार आहे? तुम्ही विचारा. काय विचारा? इतकं सांगून सुद्धा तुम्हाला पटत नाही? केवढं आश्चर्य आहे हे. बाबूराव, तुम्ही गप्प बसा. तुम्ही ना अगदी विघ्न संतोषी आहे. तिच्या शिक्षणाची जोड काय याला मिळाली ना तर याला सुधारण्याचं त्याच आहे. तुम्ही मध्ये मध्ये तुम्ही निघाव आता. मी हे लग्न करण्याचं निश्चित केलेलं आहे. माझ्या कानावर विश्वासच बसेल असं झालंय. करून दाखवलं म्हणजे बसेल? आम्ही करून दाखवतो, बोलत नाही म्हणून आम्ही वाईट. जे जे म्हणून याला सुधारण्यासाठी करायला जावं ना ते उलट होत चाललं. आता हा सदू चोरी करेल असं वाटलं होतं का? म्हणून हा आता शेवटचा उपाय काढला. तर तिथे हे विघ्न संतोषी बडा करताय. नाही, मी जातो. माझं एक तोंड तुम्ही बंद करा. पण गावातील लोकांचं आधीच मत तुमच्या माझ्याविषयी कुठं चांगलं आहे ते उगाच बिघडायला नको. आणि इतकं माहिती असून सुद्धा तुम्ही हे लग्न लावलं तो लोक नावं ठेवतील तुम्हाला. तुम्ही काय ऐकताय यांचं? हे बघा, मी हे लग्न करायचं ठरवलंय. ऐकलं बाबूराव? अगदी तुम्ही म्हणता तसं आज पहाटेच्या वेळी मोहित्यांनी
त्या ललितेचा हात चढून धरलेला पाहिलेला असला तरी माझा त्याच्यावर विश्वास नाही. मी त्याची पर्वा करत नाही. मोहित्याने पाहिलं हो. भाऊनी ललितेला कसं शक्य आहे? ही इतकी सुशिक्षित मुलगी असं वागेल का? जा बाबूराव, तुम्ही तुमचं काम करा. माझं काय? उद्या लग्न झाल्यावर लोकांच्या बरोबर मी सुद्धा तुम्हाला नावं ठेवीन. सगळ्या गावभर चर्चा सुरू होईल. टिकू असला, बाई ती तसली, चांगली जोडी जमवले पंतांनी. ऐकलं? पहा, सत्य आहे. ज्याला पटेल त्याला सांगावं. बरं, चलू का पंत? चला तुम्ही. खरंच ललिता असं करेल का? बघा, लागला तुम्ही विचार करायला. हे बघा, आता वेळ फार कमी आहे. इथं आल्यापासून शक्य तितक्या लवकर आपण आल्यापासूनचा हिशोब देऊन आपल्याला घेऊन दोन्हीचा व्यवहार त्या दाम्पत्याच्या ताब्यात द्यायचा आहे. दुसऱ्याच्या संपत्तीचा तरी आपण किती नोंद करायचा नाही का? तुम्ही काय बोलताय ना तो तसं माझ्या कामावर विश्वासच बसत नाही बघा. लग्न झाल्यानंतर तर बसेल. हो. पण बाबूराव काय म्हणत होते? तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका हो. माझा विश्वास नाही त्याच्यावर. आणि त्यातून सुद्धा तुम्हाला जर का शंका असेल तर तुम्ही चौकशी करा ना गावात. मला ही गोष्ट मुळीच मान्य नाही. अहो पण जे मोहित्यांनी पाहिलं असं बाबूराव म्हणत होते, हे कसं कुठं म्हणायचं? मोहिते म्हणजे वडील आहे गावातले, त्यांच्यावर नको विश्वास ठेवायला. शिव 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 शिव, माझा जीव अगदी आता भंडावून गेल्यासारखं झालंय. या दिगूच्या कल्याणासाठी जी जी गोष्ट करायला जावी ना ती 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 उलटी होते. आता तो सदू मला सांगा, कधी चोरी करेल असं वाटलं होतं का? पण त्याने केली. तसाच हा प्रकार. ललितेबद्दल तुम्हाला खात्री नाहीये काय? आता नाही असं कसं म्हणू. पण दिगू कुठं आहे? दिगू आत आहे. देवळाच्या मागीलदारी गेलाय, एकटाच बसलाय. बरं, त्याच्या लग्नाप्रित्यर्थ मी दुष्काळ पीडितांना धान्य वाटायचं ठरवलंय. आपली तर काही हरकत नाही ना? आपण ठरवल्यावर मी काय बोलू शकते? ठीक आहे, चला तर. मग तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. पंचायतीचे लोक यायचे, मला हिशोब द्यायचा आहे आपण इथे आल्यापासून केलेल्या व्यवहारांचा. सगळ्या प्रकरणात या दिगू कुठे सापडला नाही म्हणजे झालं. तुम्ही दिगूकडे लक्ष द्या. मी आलोच जाऊन गावात. करतो अहो मला कसला नमस्कार करता? आप्पांच्या बरोबरीच आहे तुम्ही. अहो वयानं मोप वाढला तरी एरंडाला उसाची गोडी येते होय. आता तुमचं घर पुण्य यायचं. जाऊ दे. दिगू भाऊ कुठे गेले? देवळात गेलाय तो. देव देवळातच असणार. जागा आहे का? नाही, ग्लानी येऊन झोपलाय तो. म्हणूनच मुद्दाम उठवलं नाही मी त्याला. लय मार लागलाय देसने. अहो अहो मॅच बघितलं पहिल्यांदा. कोणी मारलं समजलं का? काय पत्त्या नाही बघा. सदू म्हणत होता. काय म्हणत होता? ठाव आहे म्हणत होता, पण कोणी मारलं ते नाही सांगितलं. म्हणत होता तुमचा विश्वास बसणार नाही. मला नाही बोलला तू, मला नाही बोलला. कसं बोले? त्यानंच मारलं नाही दिगूला. सदू ना? हो. छा 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 छा. अहो तो कशा पायी मारल? अहो दिगूनं देवावरचे दागिने चोरले असं कबूल करावं म्हणून. अरे काय ऐकावं, ती एके विपरीतच आहे म्हणा. अरे अरे त्याच्या अनेक पिकनिक वार्ता ऐकली. कसली वार्ता? भाऊ मोहिते भेटला होता. बरं. म्हणत होता तुमच्याकडे कोणती पाहुणे आले ना मग? हो, ललिता. तिचंच लग्न ठरलंय दिगूशी. अहो 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 भलतच काय सांगतायसा? अहो सदू आणि ती एकमेकांचा हात धरताना पाहिलं की. कोणी? अहो भाऊ मोहित्याने. जरा गावामध्ये फिरून या.
अहो समजा गाव ही रुपाली गाठ आहे. गावाचं काय पंखाचं पक्षी करतात लोक. अहो पण पंख असा यावं तर नको, उगा कसा पक्षी होईल हा? पण ते जाऊ सगळं. तुम्ही काय लावलं तिथे? दिगूभाऊला न्यायला आली तू. आहेत ना बरे आहेत ना आता. 7 आल्या देव खोकलाया. माझी पोरगी तापाने बेजार झाली हो. त्यांचा नुसतं पाय लागलं तरी पुरेसं आहे. त्या डॉक्टरनीच्या हातापरीस यांच्या पायाला गुण आहे. या शिक्क्या मोहित्याची म्हातारी यांच्याच पायगुणाने बरी झाली. समधी पोरं बाल दुवारे त्यालो दुवासनी अंडी नाही त्यांच्या पोटात. अव तुम्ही नाही तो कोण दया करणार त्यांच्यावर. सगळ्यांना धान्य वाटण्याची व्यवस्था केली आहे त्याच्या लग्नात. नका आका, हे लगीन करू नका. वाटलं तर आम्हाला उपाशी मारा, पण या देव माणसाला इटालू नका. लोक तुम्हाला नावं ठेवत्याल. सरका का दिगू भाऊ, लागत्या का पाय गरीबाच्या घराला. चला मी तुमचाच आहे. विश्वास तुमचा भाग्य दगडाच आहे. चला का बघ लावाय तुम्ही? अहो लोक काय काय मी बोलत्याल. तुम्ही लक्ष नका देऊ. बाकी समजी तयारी करतो मी आता चलतो. तो आबा संगत कुठं गेला काय बोलला बी नाही. येतो मी आता, बघतो कुठं गेलाय. इंदिरा एकटीच का ग तू? हो एकटीच. तुझ्या सुशिक्षित सवयी मला पाठ नाही. इंदिरा काय बोलताय का ऐकलंच वाटतं तू सुद्धा. नुसतं ऐकलं नाही पटलं सुद्धा मला ते. आणि काय ग तू सदूच होता ना ग तुझ्या बरोबर. बरोबरीने जोडीने फिरायला माणूस अगदी शोधून काढलाच बघ. आणि बापू घरात नाही हे पाहून भलतीच भावलीच होतो ललिता. इंदिरा ऐक जरा गैरसमजानं तू सुद्धा बोलू नकोस आणि बोलायला लावू नकोस. पूजेची तयारी करायची आहे मला. आणि हो बापू कुठे गेले मला नाही माहित. नसायचेच. त्या सदूच्या सल्ल्यानं दिगूच्या मानेला पुढे फास लावू नकोस म्हणजे झालं. आणि जाणार आहेस केव्हा? इंदिरा नाही आहेस तर धास्तीच आहे. बैस वाढव होतं त्या सदूची. बापू बापू ऐकलीत का माझ्या आबरूची लपताना सगळी? ऐकलंय मी सगळं. विश्वास बसला तुमचा त्याच्यावर? छे अगं वेड का काय. पिटाळांच्या जन्मखोडीतून जन्माला आलेलं बदनाम सर्वनामासारखंच कुठेही वापरलं जातं. आणि रडतेस तू लगी. डोळे पुस बघू डोळे पुस. हाच बघू मी बापू आहे ना तुझा. हा हे बघ तुझ्यासारख्या अशा सुज्ञ माणसाने अशा बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊ नये. बापू आपण नको राहूया या गावात. मला नाहीच राहायचं या गावात. कधी जायचं बापू आपण? मला वीट आला या सगळ्याचा. जायचं का? ती इंदिरा वाटेल तसं बोलली मला. वाटेल तसं? अच्छा म्हणजे सून व्हायच्या आधीच सासूर वाटेल झाली तर. हा तुला बोलली काय ती? मी बोलतो तिला. पण ती काय बोलली तुला? माझ्या वर्तणुकीबद्दल. वर्तणुकीबद्दल? अच्छा बोलू दे अगं बोलू दे. कमी शिकलेली माणसं हलक्या कानाची असतात आणि जास्त शिकलेली माणसं लाल कानाची असतात. ती बोलली काय तुला? तिच्या नवऱ्याची वर्तवणूक काय ते मी बोलतो तिला. बघ त्याला पकडण्या पुरेसा पुरावा आणलाय मी. 3000 रुपयाचा जामीन भरला होता ना. सव्याज वसूल करतो. पण बापू तुमचं कागद ना त्याच्याकडे. असू दे. त्या मूर्खाच्या अजून लक्षात आलेलं नाही. माझ्या पत्राच्या सहीच्या खाली तारीख आहे
आणि जामीन भरलाय 3 वर्षापूर्वी. शिवाय तो चोर आहे. चोर? हो. त्यांना कसली चोरी केली? अगं देवाचे दागिने त्याने त्या बाईजवळ ठेवायला दिले होते ना. तिने मला सकाळी स्टँडवर पाहिलं. तिला वाटलं मी तिलाच पकडायला आलोय. पकडली, धरली, आणली आहे बाय. म्हणजे बापू हो. दिगू या आरोपातून सुटणार? छे छे, सापडणार तुझ्या तावडी. हे बघ, आता मी अगदी मुलीच्या बापासारखा वागणार आहे. मुलीच्या बापासारखा. काही झालं तरी मुलगी ती मुलगी वयानं वाढली आणि लग्नाशिवाय राहिली म्हणजे वाया गेली. हा, आता नवरा हा पाहिजे. दगड असू दे ना तर ठोकळा. बायको मायनस नवरा इज इक्वल टू ज्योत मायनस प्रकाश. सर्व अंधार. बापू तुमच्या मताबाहेर आहे का? मताबाहेर? अच्छा अच्छा, म्हणजे इच्छेविरुद्ध नाही ना. दॅट्स लाईक ए गुड गर्ल. मुलगी असावी तर अशी. कुठे गेलाय तो दिगू? कुठे गेलाय? माझ्या हातगुणावरचा विश्वास उडाला हा. म्हणून त्याच्या पायगुणाने महारवाड्यावरचं रुग्ण बरे करायला गेलाय. अगं आहेच तो पायगुणाचा. एकदा ठरलेलं लग्न आज पुन्हा ठरतय. एक लग्न दोनदा ठरतय. बापू हा? येतय? अच्छा अच्छा, येऊ दे येऊ दे. हो. आलं तर कुणाला काही कळू देऊ नको. हा, हे बघ, आता हा ह्यांचा सगळा कारभार बघतो आणि मग करतो शेवट या नाटकाचा. हा, लपतोय मी गाभाऱ्यात. मुलीचं लग्न जमवण्यासाठी म्हातारपणी पोरकटपणा करावा लागतोय. माझ्यावर विश्वास ठेवा भाऊ. म्या या गावचा दिगुबी हातला तो पंत परखा त्याच्यावर विश्वास ठेवता आणि माझ्यावर नाही. सांगितलं त्यातला एक सबूत बी खोटा नाही. भरतेश्वराची आहे. विचार राहिला. अहो भन आहे माझी ती. अरे पण माझ्या डोळ्यांनी माझ्या बघितलं त्यावर विश्वास ठेवायचा नाही म्हणजे झालंच की. म्हणजे वाल्मिकीला रामायण ठेवायला नसल्याच झालं. आमच्या समजांच्या डोळ्यात येतं तू हात धरलेला या बयाचा विश्वामित्रानं मिनक्याचा धरल्यावादी. अहो तुमच्या नजरेचा रोग बदलला होता त्या पंतानं. हात धरला होता. अहो भाऊ बहिणीचा हात धरत नाही. अहो भाऊ, तुम्ही आपल्या आईचा हात कधी धरला नव्हता सदा. अहो तुम्हाला दिसते रात्या बरीच काही दुसरी नाती नाही जगात. पण तू कोणतं इतका डोसक्याचा माणूस. अहो सापाला बी डोसकं असतं या, काळीच नसतं या, आणि असलंच तरी उरफाट असतं या. चुकून पाय लागला तरी बी डसतं या. तुझं वाकड पण त्याच्याशी म्हणून तू असं बोलतोयस. तुमचा विश्वास नाही बसत? कसा बसावा सांग की. अहो दिगूसाठी पाय धरलं मी त्यांचं. पाप आहे का ते? वय पापच आहे. तर लावतो कसोटी. ललिता दिगू भाऊनी आमचा रामराम सांगा. देव आहे तो, पण या दगडाची त्याची किंमत नाही कळली. कुठं निघालास? पावनकुंडाकडं. पापी हाय नव, मग जगून तरी काय करू. लावतो कसोटी. पापी माणसं गेल्यावर पाऊस पडतोय नव. चटकाणी लागला म्हणून देव माझा. दुष्काळ सरल गावात. हात पोचत नाही ना पाय लावायला निघालाय. काय म्हणतोय तो? जीव देतो म्हणतोय. जीवच देणार. दुसरा मार्ग कुठे उरलाय त्याला? चोर आहे हा. तुम्हाला कळलं नाही? देवावरचे दागिने यानं चोरले. अरे तोंडावर नाही तर बोला बोला शिल्लक ठेवणार नाही. हे लुटून हातात. पाहिलं माहितीये त्याचा अंगावर येतोय. जीव उपसून देतोय. देशी बाबा देशी. गुंडांचा जमाना आहे. निरपराधांना सोडावं आणि अपराध्यांना करू दे राज्य. अरे इतका पुण्याईचा आहेस तर माझी माणसं का नाही वाढवून ठेवली? मग काय इथे देवळात सोडायची होती. आखाडा नव्हता बनवायचं मला. आणलंय तेवढं पाप पुरं आहे की. अरे दिगूचा वारसा का घ्याय बसलाय? ऐकलं माहितीये काय म्हणतो तो? मी तुम्हाला म्हणलो होतो ना, हवं तर त्याचा वारसा त्याला द्या, मी हे गाव सोडून जातो म्हणलो होतो ना. आणि हा बघा अडाण्यासारखे कसे बिनबुडाचे आरोप करतोय माझ्यावर. अल्लाड अल्लाडी पोरं लईच आवाकले करते ती. ऐकताय ना तुम्ही?
तुमच्याकडे तरी पुरावा कुठं आहे त्याला चोर म्हणाया? चोरीचं काय झालं? झालं का दागिनं? अहो गावतील ते उगाच काय एवढा छाती डोक सांगतोय. तुम्ही काय तो तुमचा निर्णय घेऊन या, आम्ही दागिने हजर करू. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिकडून दागिने चोरायचं सिद्ध झालं तरी पुरव. तुमच्या आता मग उपचार सुरू करूया. हो. म्या काढतो तिघाला गावाबाहेर. कोण चोर? हे म्हणतात दिगू भाऊ. नाही मी नाही, गोष्टी देखील म्हणतात, सगळेच म्हणतात. तुला इतका वेळ का लागला बाबा? आणि तू बोलू नकास. या देव दिगूच्या पायगुणाने गावातली रोगराई पळाली. पुण्याईचं ह्यो दिगू आणि त्याची पुण्याई हाय म्हणून आजपर्यंत गाव वाचलाय आणि तू त्याला कोण म्हणतोस? अरे किडा पाडत्या र तुझ्या तोंडात किडा पाडत्या. पाहिलं कोणते हे असे शेफारून ठेवून येत माणसं. तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत निघून. अरे वयाने सारखं झाला म्हणून काय झालं? जरा विचार करा, आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो, आपली जात कोणती. अरे तू गप बसलं पण जातीचं नाव काढू नकस. ज्या जातीचं हायस का त्याचा त्या पण पट्टा आहे तुझ्या नावाचा. अरे आमच्या जातीत पण बसायचा नाहीस तुझं. अरे पाप आहेस तू भक्तेश्वरावर. तू मारलास फाट्याचा दिगू भाऊला. अरे पायका चाललीस ती मार वळवलीस आणि दिगूच्या अंगावर काट्या घातल्यास रे. अरे पण दिगूच्या पुण्याने त्याचं स्वतःच पाप त्याने दिगूच्या पायावर घातलं. आता वंगाल म्हणा महाराची जात. पण तू कोण रे? तू कोण? अरे धर्मानं बामण, कर्मानं माम आणि जातीचा कसा भाईस ना तू? कसा? आबा तुम्हा माझ्या अनुभवाची माणसाला असं बोलू नये. अरे तू काय बोल भाऊ? अरे काय पायका चालला का काय तुला पण? आबा आपला मान राखून घे, नाहीतर वक बरी नाही. काय करशील रे तू? काय करशील? अरे पायक्याच्या लोभांनी बोलत असशील. अरे इतकी कशी बदलली तुझी रदानत? ऐकली करतूक याची मी. एकही पैसा मी याला द्यायचं कबूल केलेलं नाही आणि दिलेला नाही. उगाच भलते सत्य आरोप करता म्हणजे काय? अरे जातीभेद कशाला वाजवताय तुम्ही? पण असा कशा पायी पंत? दिगुन सदून दागिनं चोरल्याचं सिद्ध करा म्हणजे तंटा पिटलाच की. म्या आहे तुमच्या पाठीशी. तुम्ही त्या भाग लोकच नाही. म्या काढतो तिकडे गावा माहीत. पण त्याला गावात जायला जागा मिळली तर माझ्या संकट तो मारवाड्यावर राहाल. अरे माल वाढायला जागेवर. अरे जाऊ नाही ठेवणार जागेवर. मग बसलं पण का माणसानं दिल्या गावात उच्चाव करीत. तू गप रे, तू कशाला आरडाओरड करतोय? तूच तर हे जातीभेदाचे विष पेरलायस. तूच तर देवाचे दागिने चोरलायस दिगूच्या साह्यानं. उगीत नाही बोलत, त्याचा पुरावा आहे माझ्याजवळ. हे बघा आलेच बाबूराव. काय झालं बाबूराव? गाव नका दागिनं. कुणी केली चोरी? अरे बोला की आता. काय दातखिळी बसली का तुमची? हा? यावेळी विचारू नका. अरे चांगलं सांगताय. हो आबरू जाईल तुमची. अरे अब्रू कशाशी खातात ते ठाव तरी आहे का त्याला? अरे उचकटाना तोंड आता. हो दागिने घेऊन सुरंगा पळून गेली. तुमच्याकडे कसे गेले ते? मग मीच दिले सांगितलं बरं ना. झालं स्वतःच्या तोंडाने सांगता येते. पण सुरंगा कोण? भावी आता काय बाबूराव? अरे हे गुरवकी करता का बायका आणून ठेवता देवळात? पंत काय बोलताय? खोटं बोलता पंत. बाबूराव. असे अचानक जर उलटलात ना तर सगळ्या खऱ्या गोष्टी सांगून टाकीन. कोण विश्वास अहो, ठेवणार? तुमच्याच हाताखाली धडे घेतले. पुण्याला भीत नसाल तर निदान पापाला भ्या. का करू तुमचं खरं स्वरूप उघड? कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? कोण विश्वास ठेवणार? मी ठेवणार मी. राम राम मंडळी. राम राम. नमस्कार. तुला नाही नमस्कार करीत धातकी मनुष्या. तुम्ही ओळखताय ना? बापू तुम्ही गेल्या ना याला प्रलय मांडवला इथं. अरे पण त्याच्या आधी मांडलेला प्रलय ठाऊक आहे मला. तुम्हाला काय ठाऊके? देवाचे दागिने
ज्या बाईजवळ ठेवायला दिले होते ना ती होती बाहेर स्टँडवर भेटली मला आणले तिला बाहेर आहे बोलावू इथे कशाला आहे? हा? घरात पाप ते. आता का नको येऊ दे. अनेक चोरले दागिने हे घ्या ते थांबा. तुम्हाला माहिती नसलेली आणखी एक गोष्ट मला माहिती आहे. बाबूराव, पंतांनी बिचारा दिगंबर पंतांच्या हातून बाबूराव. त्यांच्या आईवर विषप्रयोग हा माझा अधिकार आहे. हा माझा अधिकार आहे, तो मी वापरणार. तुम्हाला कोणी दिला हा अधिकार? गप्प राहा दिगू. तुम्हाला आश्चर्य वाटतं मी आज सरळ सरळ बोलतोय, आहे तसं बोलतोय म्हणून. आणि बोलता येतं म्हणून फक्त माणूस वाईट बोलतो. लक्षात घ्या, तुम्ही आजपर्यंत या भरतेश्वरावर केलेली सगळी कृत्य लक्षात घेता, सगळ्यांनी नीट लक्ष देताय का? आज या भरतेश्वराची शिवशक्ती माझ्या तोंडून बाहेर येणार आहे. आबा, बापू, भाऊ, सगळ्यांनी लक्षात घ्या. या पंताने आजपर्यंत केलेल्या भरतेश्वराच्या पापांचा विचार करता या भरतेश्वराच्या मानवतेनं आज तुम्हाला माफ केलं. दिगू, सलू, तू गप्प राहा. माझ्या लक्षात आलं तू माझ्याकडे का बघतोय. पण आज या भरतेश्वराच्या प्रत्येक प्राणी मात्राच्या सगळ्याची किंमत मला आज द्यायची. मी करत असलेल्या कोणत्याही कृत्याला आज जर कोणी विरोध केला त्या भरतेश्वराची शपथ आहे तुम्हाला. सगळ्यांनी त्या बाजूला बघा. तो बघा, त्या पश्चिमेच्या दिशेला तो काळा ढग येतोय ना, तो बघा. तो आपल्या भरतेश्वरावर पाऊस आणणार आहे. महादेव शास्त्राची पुण्याईनी आज भरतेश्वरावर पाऊस पडणार आहे आणि सगळ्या भरतेश्वराच्या दुष्काळाचं निवारण होणार आहे. या दुरितांचं निवारण होणार आहे. सगळ्यांनी ते काळ्या ढगाकडे बघा. तो येऊन आपल्या भरतेश्वरावर पाऊस पडणार आहे. यानी कानीचे पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी विनश्यंतु त्वमेव शरणं मम. दिगू, दिगू, दिगू. आबा, भाऊ, दिगू पावन कुंडात गेला. या गावावरचा दुष्काळ जावा म्हणून पावन झाला. सदू सदू अरे दिगू कुठे गेला रे? आता कशाला दिगू दिगू म्हणतात? होता तेव्हा दगड दगड म्हणलात, आता मी दगड म्हणा दगड. दिगू अरे पाऊस सुरू झाला होता रे दिगू. आता ते म्हणून त्याची पूजा करा.